नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सगळी? एकदम ओके मध्ये ना? तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आभ्या देशमुख. मित्रांनो, मागच्या ब्लॉगला तुम्ही भारी सपोर्ट केला. आम्ही गेलो होतो आदमापूरला. तसंच एक मस्त असं ठिकाण आहे, ते म्हणजे वाय मधलं एक पाल्पेश्वर ठिकाण. तिथं आम्ही जाणार आहे. माझ्यावर आहे उत्सव, DJ उत्सव. तुम्ही बघू शकता. आयला अरेबेत आलो का काही? सौदा अरेबेत अभिजी हाय शोशा ही तू आपण चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. तर मित्रांनो, आता आपल्यावर आहे उत्सव. मागच्या खूप दिवसापासून उत्सव आपल्या सोबत आहे. म्हणजे जुन्या चॅनलच्या शेवटच्या ब्लॉग पर्यंत उत्सव आपल्यावर आहे आणि आता नवीन चॅनलच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण उत्सव आहे. सो काय सांगशील, आपला हा दुसरा ब्लॉग आहे एकत्र असल्याचा? तर मित्रांनो, चॅनल नवीन काढला अभिनय. चॅनल पहिले सबस्क्राईब करा, कारण जसा जो जुना चॅनल होता तर हा चॅनल आपल्या त्यापेक्षा पण जास्त रिचला न्यायचा आहे. बरोबर. तर आपला दुसरा ब्लॉग आहे चॅनलवरचा. आपण जाणार आहे पाल्पेश्वरला जाणार आहे. तिथं एक शिवलिंग आहे, एक स्वयंभू शिवलिंग आहे, खूप मोठं आहे. आपण जाऊया तिकडे. आणि आता तिथून वाईमध्येच आहे. वाईमध्ये गाव कुठलं? लोहारे लोहारे गावात आहे. हां, लोहारे गावात आहे. तर कनेक्टेड राहा आपल्याशी. आणि कसं काय विषय ते आपण बघूया पुढे. येस मित्रांनो, तिथे गेल्यावर मस्त असं बाहेरचं तुम्हाला दाखवीन नेचर वगैरे काय. हे आली MIDCचा रोड आणि इकडे वळायचं डायरेक्ट लोहारे गावात. इथे लिहिले पण बघा, इथे पाल्पेश्वर देवस्थान. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता तुम्ही बघितलंय, लोहारी पासून थोडंसं अंतरावर आपल्याला ते पाल्पेश्वर भेटणार आहे ठिकाण. अजून एक सांगतो तुम्हाला, आता बरीचशी मंडळी म्हणतात की गावातलं मंदिर सोडलं दुसऱ्याच्या गावात झालं. असं काय नसतंय. गावातल्या मंदिरात पण जाणार संध्याकाळी आम्ही भात खायला. हे खिचडी उपास सोडायला. येस उपास सोडायला भात. आणि इथे पण जाणार. काय एवढं Yes, देव yes. देव देव आहे. 4 माणसं बघते ती, पण 4 माणसं काय ब्लॉग काय बघत नाही. हीच 4 माणसं मागं बोलणार. मागच सुटली. मागच कोणतरी असं म्हणलंय बघा, नेहमी आगे देखते रहो, पीछे मत देखो. पीछे देखोगे तो पीछे रहोगे, आगे देखते रहो. आपके पीछे कौन है? कोई नहीं. कोई नहीं है ना. इसी तरह परफॉर्म करते रहोगे तो जिंदगी की रेस में सबसे आगे जाओगे, पीछे कोई नहीं होगा. पुढे बघ, आधी तू पुढे बघ. हो, मी पुढे बघतो, नाही तर हापसे पासून राड घ्यायचा. किती सरळ असते का? इथनं सरळ हापसे लागेल. हापसेपासून राड घ्यायचा. राड घेतल्यानंतर रोड सोडायचा नाही, वाडा लागेल. वाडा पुन्हा परत पिळायचं असेल, वर जायचं. या आधी सवय लागली मला मस्तपैकी करायची तिथं लॉग बघून. काय हवी तिकडं? काय इथनंच पाल्पेश्वरला जायचंय मित्रांनो, इथनंच. गुड मॉर्निंग. इकडं कुठं घुसतोय रोड? इकडं राहिला, इकडं कुठं घुसतोय? अरे चाललंय काय तुझं? अरे काय माणूस का? लोहारेगावच्या डोंगर कुशीत लपलेले पाल्पेश्वर नामक पांडवकालीन लेणी आहे. सुमारे 300 फूट उंच डोंगर माथ्यावर एकच रांगेत पांडवकालीन 6 गुहा आहेत. मोठ्या गुहेत आकाराचे शिवलिंग आहे. ते पाल्पेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे. हे पर्यटन स्थळ आहे, विकसित होत आहे. ओके. पर्यटनाने देवस्थानाचे पावित्र्य राखावे, मग मंदिर परिसर स्वच्छता राखावे, ऐतिहासिक वस्तूंचे जतन करावे. बरोबर आहे. पर्यावरणाचे रक्षण करावे, वन्यजीवन संरक्षण कायद्याचे पालन करावे, सहकार्य करावे. अशा प्रकारे मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय थेट आता पाल्पेश्वरच्या ठिकाणी. लोहारी गावातून आलो. गरम व्हायला लागलं मला. त्याग झाला त्याच्याकडे. गरम व्हायला लागलंय. घाम आला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कॉमेडी केली का? कॉमेडी जवळजवळ 200 ते 300 मीटरच्या अंतरावर आहे लोहारेपासून, लोहारे गावापासून. आणि आता इथून इथून तुम्ही बघू शकता, इथून सगळ्या पायऱ्या आहेत. आणि आता ह्या पायऱ्यांमधून आपल्याला चालत जायचंय पाल्पेश्वरला. पण पुण्यातला आहे, तरी पण पुणेरी टोन आपण काय अजून घेतली नाही. आपली टोन सातारा कायम राहणार. अच्छा, हमको सिखा रिया है. दम लागला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय इथं काय लिहिलंय, नका करू हे धाडस. खरी गोष्ट आहे. तुम्ही जर कुठं फिराय गेला तरी तुम्हाला जास्त करून ससं किंवा हरिण वगैरे ही दिसते, ती जे चालक प्राणी असतात ते दिसतात आपल्याला. पण विषय असं फक्त करू नका की त्यांची शिकारी वगैरे तसलं काही करू नका.
हा माळ घेतलं तू तर मेन भाऊ तुला तर घेतलंच पाहिजे. तर उत्सव आलोय आपण शेवट पालपेश्वरला, तर काय सांगेल? काय नाही 300 फूट वर चढून आलोय. 300 फूट होणार नाही 300 फूट डोंगर आहे अजून टोक आहे वर, तिकडे कुठे गेला सर? आहे का? आणि टोक किती राहिले आता? हातभर तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आम्ही आता पोहोचलोय थेट पालपेश्वरला. तिथं तुम्ही बघू शकताय शिवलिंग आहे, महादेवांची पिंड आहे तिथे. 7 फूट शिवलिंग आहे ते खूप. तर पण नाही. खरंच की लोहार गावात ना का? तर या आपल्या पालपेश्वरचं तुला काय थोडासा इतिहास माहिती आहे का? इथं सीता राहत होते. इथं का? वरती पण माडी आहे, तिकडं ही आहे, तिकडं गुफा आहे, त्यामध्ये ही पिंड आहे, सोन्याची पिंड होती, ती चोरांनी आता नेली आहे सध्या, एवढंच मला माहिती आहे. कुठं फक्त? तिकडं अजून 3-4 गुफा आहे, तिथं अच्छा म्हणजे टोटल 7 गुफा आहेत खाली दिले तेच नाही असं? काय काय आहे गुफा मला एवढं नाही माहित, पण तिथं सोन्याची पिंड होती, ते आता चोरांनी चोरल्या. तिथं निशाण होतं, आता नाहीये, आता पावसामुळे गेला असेल. तिथं आता इथनं कुठे ती गुफा? इथनं वर जायला लागेल का आम्हाला? वरती ही सपाटी आहे, हा तिथनं वरती काय एवढं सूर्य बिर्य दिसतो. हा. इथनं आत गेलं ना वर, म्हणजे इथनं खाली गेलं ना, खाली खाली गेलं. जाता जाता गुफा या साईडलाच? या साईडला दिसते. हा बघ थोडस ते वरचं चढाव. हा तिथं दिसते. बरोबर. लोहार तू किती वेळा आहेस? 7वी. आणि आता महाशिवरात्री म्हणून आलायस का? हा एकटाच आलाय मग मित्र नाही? इकडं आलोय, मित्र येणार होते पण हा. आत नाही आले. म्हणजे आमच्याकडे झालं तुझं सकाळी रात्री म्हणली जाऊन सकाळी फोन उचललाय का? रात्री म्हणली जाऊन सकाळी फोन उचललाय का? नाही. सीता देवी राहत होती इथं. तर मग इथल्या पिंडाचं तुला काय माहिती? तिथली पिंड आपोआप आली आहे, ती गावकऱ्यांना माहित असेल, पण मला एवढं माहित नाही. इथं वगैरे जत्रा वगैरे कधी असते का काय? जत्रा ही लोहारच्या खाली ही जी असती, हा. लोहारच्या खाली असते जत्रा. मग इथं जास्त कोण इथं पब्लिक कधी असते इथं? मग तिला पालखीला मग इथं पालखी असते हो, कधी? पालखी आता मला नाही माहित हा. तारखेला असते. हा. पालखी येते आणि खालीनं जाते उतारांना. तर मित्रांनो खूप खूप भारी असं सांगितलं. थँक्यू भाऊ, थँक्यू. नाव काय तुझं? नाव काय तुझं? शिवराज. शिवराज. आपलं युट्यूब चॅनल आहे अभय देशमुख म्हणून, तर नक्की सर्च कर आणि त्याच्यावर आपला ब्लॉग येणार आहे तो नक्की बघ. भारी बघा आम्ही इथं असं ही आहे, कंपार्टमेंट आहे, बघ ना. बरोबर आहे. मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा नक्की ह्याचा अर्थ काय. ह्या जे आहेत ह्या माडी का काहीतरी असं म्हणतात ना, मला जरा आठवत नाही, पण ह्याचा अर्थ काय तुम्ही बघता हे सांगा. हे जे आहे ह्याचा अर्थ काय? माणूस पण राहू शकतो इथे एखादा. इथं पाहिले पण जाते कुठे? की प्रत्येक ठिकाणी अरे खाच की काहीतरी असणार आहे, है ना? काहीतरी असणार आहे इथं विषय भाऊ. झाले मित्रांनो दर्शन. इथं अभि मला म्हणतोय नाश्ता सांगणार आहे ना. हेच हेच भाऊ 100% नसतं. हा? हे बघा हे माझ्यावर असं होतं. आता काय राहिलंय? मग कुठं जावं तिथं माझं मार खातच काय दाखव नाही. दाखव. कुठे जायला तिथं मार खातच काय नाही काहीतरी. काय बोलायचं मित्रांनो, खूप असं छान असं दर्शन झालं आमचं इथं, आणि खूप लोक भाविक मंडळी येतात आता दर्शनाला इथे. कोणाची? हा उन्हाची. आम्ही सकाळ सकाळ आलोय, आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही सकाळ सकाळ आलो आणि दर्शन नाही घेतलं. खरंच भारी वाटलं सकाळ सकाळ. उन्हाच्या आधी म्हणजे ऊन नव्हतं तसं, कवळ ऊन होतं. कवळ ऊन म्हणतात ना. कवळवून म्हणतात त्याला, कवळवून म्हणतात. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे की 7 गोवा आहेत, आणि त्या 7 गोवामध्ये तिथं आपण थोडेसे गोवा बघितले आणि इथं या साईडला गोवा आहेत. मित्रांनो तुम्हाला जी ही दिसते ती आता ही गुहा आहे, पण ह्या ज्या आहेत या अशा ज्या एक रूम असलेला विषय असा येऊ. हा मी जोतीच म्हणते रूम असलेला कंपार्टमेंट. विषय येऊ. संभवत अशी असू शकते की इथं कोण ना कोणतरी पहिले राहत असणार आहे पहिल्या काळी. पांडवकालीन म्हणजे पांडव. हा काय तो बसायला बिसायला पण आहे चांगलं आहे का? बसाय बिसाय पण येतं. अरे इथं मूर्ती आहे अभ्या. हे नुसते वाटते मला काहीतरी आहे भाऊ. एवढी हे काय काय विषय? गेलेच सगळ्या नष्ट झाले. नष्ट झाले. आता हे काय झालंय, ही माती राहिली ना त्याची, आता माती राहिली त्यामुळे ठेवलं नाही.
मित्रांनो या असल्या जागांचं संरक्षण करणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे या असल्या जागा जेवढ्या जपता येतील तेवढ्याच जपा, कारण की हाच आपला इतिहास आहे ना. आपला इतिहास आपणच टिकावला पाहिजे. कारण जसं आता चाललंय रामायण महाभारत सगळं कॉन्ट्रोवर्सी चालली की सगळं हा हे काय आहे लिहिलंय युथ हॉस्टेशन वाईन काय हे असते फटकेगिरी. कळतंय माणसाला की हाय वाय मध्ये तालुक्यात आहे, पण असलं काय लिहू घेऊ नका इथं. नाही खरं ते असं जपलं तर होते, कारण आता चाललंय बघ की म्हणतात की रामायण महाभारत हे सगळं फेक आहे वगैरे नाही का बघ असं काहीतरी. खूप पण फेक वगैरे म्हणतात आपल्या इथे. नाही, आपला हिंदू लोकांचा इतिहास आहे हक्कात काय ते सनातन धर्माला आपल्या हे करतात. सनातन धर्म मिटवायचं चाललंय यांना. तर काय काही सांगतात की आता काय म्हणतो तो उत्सव नाही तुला ही पण माहिती का, तो श्रीलंकेचा ब्रिज केलाय माहिती का? रामाने केलेला ब्रिज श्रीरामाने बघ, राम सेतू ती पण फेक आहे म्हणते दादा. काय नाही असं ते हो, तर लय चाललंय. मी असं बघितलं व्हिडिओ भरपूर बऱ्यापैकी, सगळं म्हणजे खोटं सांगतात. वाईट गोष्ट आहे. पण जर हे जर मिटवलं नाही का नाही, बघ, मग हे मिटवलं मग मिटलंच की तसं काय कोण प्रूफच ठेवणार. आणि इतिहास मेन म्हणजे प्रूफवर चालतो. हा मग ते कसं आहे, मग ते त्यांना वाटणार नाही म्हणजे बरोबर आहे म्हणजे खोटंच होतं मग ते. हे सगळं नुसतं असं काय म्हणतात कथा. काय लिहायची गरज आहे मला सांगा. हे वाय काय घ्यायचीच गरजच नाही असलं. पण तुम्हाला जर काय माहित असेल याविषयी माहिती तर नक्कीच सांगा मला कमेंट मध्ये. आम्ही जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही खाली बघू शकता इथे कसं आहे आता, पण हे जरा कसं आहे जरा वाटतंय की हे नॉर्मल ह्याच्या खाली वल आहे म्हणजे खाली ह्याच्या अजून खाली काहीतरी असणार आहे, असणार जरा आहे. हाईट कमी पण अजून खाली असणार आहे. आता कसं मातीमुळे वर झाले, जर मातीमुळे चढ झाला याला 100% पाणी बिणी असणार. हे कसं खाल्लंय बघ, कसं म्हणजे कोरून सगळं त्या छन्नीनं वगैरे करून कोरलंय सगळं. हाय इतिहास मस्त आहे, जपला पाहिजे फक्त. आहे तेच आपल्या हातात आहे भाऊ, बाकी कोणाच्या हातात नाही जपणं. तर मित्रांनो अशा प्रकारे मस्त आमचं दर्शन झालं आणि प्रवास पण लय भारी झाला. थोडाच जास्त प्रवास नव्हता पण थोडाच होता पण लय भारी होता. पाल्पेश्वर असं ठिकाण होतं जे एक स्वयंभू मंदिराचं होतं, जे पिंड मी तुम्हाला दाखवली. खूप भारी इतिहास होता ते, जेवढं मला माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवलं. आणि जस्ट आम्ही आता सोनेश्वरला पण गेलो होतो, पण सोनेश्वर तुम्हाला माहितीच आहे आणि ते जास्त पब्लिक होती त्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ करतात तिथं आली नाही. त्यामुळे आपण आता इथेच एंड करतोय. पालपेश्वर मस्त आहे, बाकी काय नाही, फक्त ज्या दाखवल्या गोष्टी काय त्या फक्त करू नका, जरा अवॉइड करा. इतिहास आहे, इतिहास मिटवता प्रयत्न करा, बरोबर. बाकी नाही काय. हा तेच मित्रांनो, काही गोष्टी ज्या आम्ही दाखवल्यात फक्त ते हे लक्षात ठेवा की ते आपला इतिहास आहे, आपली संस्कृती आहे. आणि जर तीच मिटवली तर काही जण आहेत ती प्रश्न करणार आहे, तेच आपल्यावर परत प्रश्न करतील इतिहासच नव्हता. हा इतिहासच नव्हता. ते फक्त करू नका, आपला इतिहास आहे आपला जपा. आणि जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा, भरपूर लोकांपर्यंत आपला हा ब्लॉग शेअर करा. आणि मित्रांनो आपला अभ्या देशमुख या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एक नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.